मित्रांनो, प्रोव्हिजनल अलॉटमेंट फॉर कॅप राऊंड 1 जे आहे ते ऑलरेडी लागलेली आहे आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं जे आहे ते ऑलरेडी त्यांना शीटची अलॉटमेंट झालेली आहे. पण काही विद्यार्थ्यांचं अलॉटमेंट झालेलंच नाहीये किंवा त्यांनी जो प्रेफरन्स दिला होता तर त्याच्यामध्ये त्यांचा नंबरच लागलेला नाही. तर काय करायचं आहे? तर लक्षात ठेवा, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की ज्यांचा नंबर लागलेला आहे किंवा ज्यांना शीट अलॉटमेंट झालेली आहे त्यांच्यासाठी एक प्रोसिजर मॅन्डेटरी असते. ते म्हणजे त्यांना एकतर त्यांना फ्रीज करावं लागतं किंवा त्यांना बेटरमेंट करावं लागतं. जर तुम्हाला आणखी पण फ्रीज आणि बेटरमेंटमध्ये जर कन्फ्युजन असेल तर तुम्ही आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ आहे फ्रीज वर्सेस बेटरमेंटचा, तो व्हिडिओ तुम्ही फक्त एक वेळेस बघून घ्या. तुमच्या सगळ्या ज्या गोष्टी असतील त्या क्लिअरच होतील आणि तुम्हाला फ्रीज करायचं की बेटरमेंट करायचं हा पण ऑप्शन जो असेल तो तुम्ही तो ऑप्शन इझिली सिलेक्ट करू शकाल. त्यामुळं आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक स्टेप बाय स्टेप प्रोसिजर सांगणार आहे की कसं तुम्हाला शीटचं ॲक्सेप्टन्स करायचं आहे, प्रोफाईलमध्ये कुठं लॉग इन करायचं आहे, काय करायचं, सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत मिस करू नका, कारण काय होतं खूप सारे विद्यार्थी जे असतात ते मधूनच निघून जातात. लक्षात ठेवा, तुमची इथली एका सेकंदाची चूक किंवा काही सेकंदाची चूक ही तुमचं 3 वर्षाचं आयुष्य बदलून जाईल. जर तुम्हाला ती चूक करायची नसेल तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की बघून राहा. 10 मिनिटाचा टायमिंग जाईल, बट हे 10 मिनिट तुमचे 3 वर्षासाठी जो प्रेड असेल तो प्रेड हा ठरवून जाणार आहे. त्यामुळे व्हिडिओमधले कोणतीच गोष्ट स्किप करू नका. चला मग सुरू करूया. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला माहिती आहे की डीटीची जी वेबसाईट आहे, ऑफिशियल वेबसाईट Poly26 जरी सर्च केलं तर त्यानंतर तुम्हाला हे पेज ओपन होणार आहे. याच्यानंतर काय करायचं आहे? याच्यानंतर जर पाहिलं तर जसं की आपण ऑलरेडी माहिती आहे तुम्हाला की ते प्रोव्हिजनल अलॉटमेंट वगैरे लागलेले आहे, याच्यामध्ये काही करायची गरज नाही. मेन जो पार्ट आहे तो म्हणजे आहे कॅन्डिडेट लॉग इन. कॅन्डिडेट लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमचा एक ॲप्लिकेशनचा जो लॉग इनचा आयडी आहे तो तुम्हाला ॲप्लिकेशन आयडी, तुमचा जो पासवर्ड असेल तो पासवर्ड आणि तुम्हाला जो आहे तो कॅप्चा जो असणार आहे तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे असणार आहे ते प्रोसेस करायचा आहे. तर बघा, हा जो आहे मी आयडी टाकलाय, हा जो असणार आहे तो पासवर्ड आहे आणि त्याच्यानंतर जस्ट क्लिक ऑन द लॉग इन. लॉग इन केल्यानंतर तुमचं जे पेज असणार आहे ते असं काहीतरी ओपन होईल आणि या साईडचा जो लेफ्ट साईडचा जर टॅब पाहिला तर इथं तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन दिसतील. त्याच्यामध्ये जर इथं जर पाहिला तर तो एक ऑप्शन दिसतोय तो म्हणजे शीट ॲक्सेप्टन्स फॉर अलॉटेड शीट्स. ज्यावेळेस तुम्ही याच्यावरती ओपन कराल त्यावेळेस तुम्हाला तुमचा जो फॉर्म आहे तर तो फॉर्म ॲक्च्युली ओपन होईल. म्हणजे तुम्ही जी शीट अलॉट झाली आहे किंवा बाकीचे जे ब्रांच आहे त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे दिसतील. जसं की तुम्ही पाहू शकता या ठिकाणी की एक आहे की त्याला जी शीट अलॉट झालेली आहे किंवा जे इन्स्टिट्यूट आहे ते इन्स्टिट्यूट हे आहे, त्याची ब्रांच इथे आलेली आहे. त्याच्यानंतर जो कॉलेज कोड आहे तो कॉलेज कोड आहे, नॉट अ कॉलेज कोड, तो जो या ब्रांचचा जो चॉईस कोड आहे तो चॉईस कोड आहे. त्याच्यानंतर जर या ठिकाणी शीट पाहिलात तर कोणत्या टाईपची आहे, इट मीन्स दॅट हा जर पाहिला तर नॉन टेक्निकल जनरल ओबीसी मध्ये होम डिस्ट्रिक्टचा आहे. त्याच्यानंतर त्याला जो प्रेफरन्स अलॉट झालेला आहे तो म्हणजे सेकंड प्रेफरन्स हा या ठिकाणी अलॉट झालेला आपल्याला असं दिसतंय. हे सुरुवातीला तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या चेक करायचे, जे तुमच्या कॅपच्या अलॉटमेंटमध्ये जे कोणते शीटच्या अलॉटमेंटमध्ये आलेलं आहे तेच ह्या डिटेल्स आहेत का हे सुरुवातीला आपल्याला चेक करायचे. ते जर चेक केलात तर त्यानंतरचा जो दुसरा पार्ट आहे तो पार्ट महत्त्वाचा आहे. जसं तुम्ही इथं पाहू शकता की या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे पॅरामीटर्स दिलेले आहेत किंवा या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे पॅरामीटर्स आहेत, ते पॅरामीटर सगळे तुम्हाला चेक करायचे वन बाय वन आणि त्याच्यानुसार तुम्हाला इथं ऑप्शन सिलेक्ट करायचा की तो करेक्ट आहे की नॉट करेक्ट आहे. जसं की सुरुवातीला तुम्हाला कॅन्डिडेटचा टाईप दिलेला आहे, तो तुमचा करेक्ट असेल तर करेक्ट वरती करा, जर इनकरेक्ट असेल तर इनकरेक्ट वरती करा. पण इनकरेक्ट वरती केल्यानंतर शक्यतो तुम्हाला ते प्रोसेस नाही होत किंवा जरी होत असेल तर तुम्हाला ते काहीतरी एरर येईल. त्यामुळे तुम्ही आतापर्यंत फॉर्म भरलेला आहे, याच्या अगोदर रजिस्ट्रेशन केलंय, त्याच्यानंतर मेरिट लिस्टमध्ये पण हे सगळे तुम्ही करेक्शन्स काढलेले आहात. त्यामुळे शक्यतो या ठिकाणी टू बी करेक्टेड हा ऑप्शन शक्यतो येणार नाही, सगळ्यांचे ऑप्शन्स हे करेक्ट असतील. त्यामुळे इथं जर पाहिलं तर करेक्टला सिलेक्ट केल्यानंतर इथं जर पाहिलं तर हा बॅकग्राऊंड जातो ग्रीन कलरचा होतो. त्याच्यानंतर होम डिस्ट्रिक्ट कोणता आहे ते चेक करा, होम डिस्ट्रिक्ट बरोबर आहे का ते चेक करा. त्याच्यानंतर तुमची जी कास्ट आहे ते कास्ट ओबीसी आहे, ओपन आहे, एससी आहे, एसटी आहे, डिपेंड आहे ते चेक करा. 10वीचे जे मॅथ्सचे मार्क असतील ते चेक करा. त्याच्यानंतर जर पाहिलात तर सायन्सचे मार्क्स, त्याच्यानंतर इंग्लिश, तुमचं जे 10वीचे मार्क्स आहेत ते 10वीचे मार्क्स टोटल जे आलेलं आहे पर्सेंटेज ते पर्सेंटेज चेक करा. त्याच्यानंतर जर 12वी असेल तर 12वीचं जर असेल ते असेल तर तिथं चेक करा, नसेल तर तो टॅब येणार नाही किंवा बाकीच्या गोष्टी येतील त्या ठिकाणी. त्यानंतर तुमचं जेंडर असेल ते, जर TFWS आहे किंवा नाही हे पॅरामीटर ते चेक करा. लक्षात ठेवा, यातला एकही पॅरामीटर जो असणार आहे ना तो पॅरामीटर तुमचा चूक असलेला नाही पाहिजे. इट मीन्स दॅट जो तुम्ही इथे सिलेक्ट करताय ते सगळं बरोबरच असलं पाहिजे. कारण हे तुम्ही आता पहिल्यांदा करत नाही, तुम्ही रजिस्ट्रेशन केले, रजिस्ट्रेशनच्या नंतर तुम्ही प्रोव्हिजनल लिस्ट लावले, त्याच्यानंतर फायनल मेरिट्स लावले. इट मीन्स दॅट ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्ही आतापर्यंत 3 वेळेस चेक केली. त्यानंतर जर पाहिला तर हे आहे तुमचं बेसिक जे आहे ते सगळ्या गोष्टी तुम्ही चेक केल्या. त्याच्यानंतरचा जो डॉक्युमेंट्स असतील ते डॉक्युमेंट व्हेरीफाय करणं खूप महत्त्वाचं. जोपर्यंत तुम्ही ही सगळी प्रोसेस नाही करणार तोपर्यंत तुम्ही सेव्ह आणि प्रोसीडचा ऑप्शन नाही तुम्हाला क्लिक होणार. जरी होत असेल तर तुम्हाला तो एरर दाखवेल. सगळ्यात पहिल्यांदा जर पाहिला तर लिस्ट ऑफ द डॉक्युमेंट टू बी व्हेरीफाईड बाय द कॅन्डिडेट.
याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आहे स्टेटमेंट ऑफ मार्कशीट फॉर सर्टिफिकेट ऑफ पासिंग ऑफ SSC और इक्विव्हॅलंट एक्झामिनेशन्स. याच्यासाठी इथं जर पाहिलं तर या ठिकाणी व्ह्यूचं ऑप्शन येते. ज्यावेळेस तुम्ही व्ह्यूचं ऑप्शन्स कराल त्यावेळेस तुम्हाला डॉक्युमेंट्स ओपन होतील. आता हे स्टुडंट्स असल्यामुळं त्याच्या प्रायव्हसी कन्सर्नमुळे मी ओपन नाही करत, बट तुम्ही तुमचे रिस्पेक्टिव्ह ओपन करा. तुम्ही ओपन केल्याबरोबर तुम्हाला ते दिसतील की तिथे हवीचं काय आहे एक्झॅक्टली पर्सेंटेज किंवा इथले जे मार्क्स आहेत, इथे वरती जे आलेले मार्क्स आहेत ते सगळे मार्क्स तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. सो सुरुवातीला तुम्ही ते चेक करा आणि जर चेक केल्यानंतर ते बरोबर असेल तर तुम्ही व्हेरीफाईड वरती करा. सिमिलरली जर 12वी असेल नसेल ते डिपेंड आहे. जर असेल तर तुम्हाला इथं हा टॅब येईल, जर नसेल तर हा टॅब येणारच नाहीये. जरी आला असेल तर त्याला तुम्ही ते करू शकता. त्यामुळे 12वीचं असेल तर 12वीसाठी तुम्ही व्ह्यू डॉक्युमेंट्स करा. त्याच्यानंतर जर पाहिलात तर आता ज्या ज्या विद्यार्थ्यांचं कास्ट सर्टिफिकेट असेल कॅटेगरीमध्ये तर त्यांच्यासाठीच आहे. कास्ट सर्टिफिकेट क्लिअरली मेन्शन द कॅटेगरी ऑफ द कॅन्डिडेट, तर तो जो असणार आहे तो पार्ट अगेन व्हेरीफाय करा. कास्ट सर्टिफिकेट आहे, व्हॅलिडिटी नाही, कास्ट सर्टिफिकेट आहे. त्याच्यामुळं कास्ट सर्टिफिकेट 100% जे जे विद्यार्थी रिझर्वेशन्समध्ये आहात, ओबीसी SC ST रिस्पेक्टिव्ह कास्टसाठी जे सर्टिफिकेट्स असतील तर ते कास्ट सर्टिफिकेट सगळ्यांकडे असतील. त्यामुळे त्याला व्हेरीफाय करा. त्यानंतर आता काही कास्टसाठीच फक्त लिमिटेड आहे की त्यांचं नॉन क्रिमिनल हे असतं लागतं त्यांना, तर त्या केसेसमध्ये पण इथं चेक करा की तुमचं नॉन क्रिमिनल असेल तर ते तुम्ही व्हेरीफाय करा. जर नसेल तर तुमचं जे काही EBC असेल किंवा बाकीचे असतील त्यांना नसेल तर त्यांना हा टॅब येणारच नाहीये. आणि जरी येत असेल तर मला कमेंटमध्ये करा की सर आमचं हे कास्ट आहे किंवा ओपनमध्ये आहे तरी पण आम्हाला हे येते, तर तुम्ही ते करू शकता. त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट जे असणार आहे ते इन्कम सर्टिफिकेट हे सगळे जे डॉक्युमेंट्स आहेत ना, हे डॉक्युमेंट तुम्हाला सगळे इथं बघायला भेटतील. तुम्ही जे अपलोड केलेले आहेत ते डॉक्युमेंट सगळे तुम्ही अगोदर व्हेरीफाय करा. जर ते व्हेरीफाय असतील, ओके असतील तरच या ठिकाणी क्लिकचा ऑप्शन्स करा. नॉट व्हेरीफाईड असेल तर इथं करा आणि जर व्हेरीफाय असेल तर या ठिकाणी क्लिक करा. देन हे सगळं तुम्ही क्लिक केल्यानंतर जस्ट क्लिक ऑन द नेक्स्ट बटन. नेक्स्ट बटन आल्यानंतर तुम्हाला हे विचारते की तुम्ही व्हेरीफाय केलेली जी इन्फॉर्मेशन्स आहे आणि जे डॉक्युमेंट्स तुम्ही पाहिलेले ते सगळे करेक्ट आहेत आणि त्यामुळे तुम्ही नेक्स्ट प्रोसेससाठी किंवा नेक्स्ट स्टेपसाठी मूव्ह फॉरवर्ड करत आहात. त्यानंतर जस्ट क्लिक ऑन द ओके. ओके केल्यानंतर तुम्हाला जर पाहिलं तर त्याच्या पुढचा ऑप्शन्स येतो किंवा पुढचं पेज आपल्याला ओपन होईल. लक्षात ठेवा हा पेज खूप महत्त्वाचा आहे. इथे तुम्हाला इन्स्ट्रक्शन दिले आहेत, 3 इन्स्ट्रक्शन तुम्ही व्यवस्थित रीड करा. त्याच्यामध्ये काय असणार आहे, पहिलं इन्स्ट्रक्शन त्यांनी ते सांगितले की तुम्हाला जर शीट जी असणार आहे आयदर बेटरमेंट असेल किंवा फ्रीज असेल तर त्यासाठी तुम्हाला जी फीस असणार आहे ती तुम्हाला ऑनलाईन मोडमध्ये पे करायचे. पहिलं ऑप्शन त्या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला ते सांगितले की लास्ट डेट जे आहे ते तुम्हाला शीट ॲक्सेप्टन्सच्या आणि इन्स्टिट्यूटला रिपोर्ट करण्याच्या ज्या डेट्स असतील ते तुम्ही व्यवस्थित चेक करा. आणखी एकदा ज्या तुम्हाला अलॉटमेंट झालेल्या डिटेल्स आहेत त्या सगळ्या तुम्ही व्यवस्थित एकदा चेक करा की बरोबर आहेत का. त्यानंतर आता या ठिकाणी हा महत्त्वाचा पार्ट आहे. इथं जर पाहिला तर या ठिकाणी काय दिसतं तुम्हाला शीट ॲक्सेप्टन्स कन्फर्मेशन डिटेल्स. सध्या आपण काहीच ॲक्सेप्ट नाही केलेलं, त्यामुळं या ठिकाणी आपल्याला तो जो दिसतोय तो दिसतोय नॉट कन्फर्म्ड. ज्यावेळेस तुम्ही ते कन्फर्म कराल त्यावेळेस तुम्हाला ऑप्शन्स येतील. आता या ठिकाणी एक गोष्ट आहे की जे तुम्हाला स्पेसिफिकली सांगू इच्छितो. ज्या विद्यार्थ्यांचा हा प्रेफरन्स नंबर 1 दिलेला असेल त्यांना जो असणार आहे ना तो ऑटो फ्रीज झालेला असणार आहे. त्यांना हा बेटरमेंटचा ऑप्शन सिलेक्ट नाही करता येणार. त्यांचा ऑटोमॅटिकली हा फ्रीजवरती सिलेक्ट झालेला असणार आहे आणि तेच असणार आहे. त्यामुळं ज्यांचं प्रेफरन्स 1 आहे त्याला तर फक्त ऑटो फ्रीज असेल त्याला फीज जी असेल ती पे करायची आणि इन्स्टिट्यूटला रिपोर्ट करून त्यांचं ॲडमिशन कन्फर्म करायचं. आता याचा जो प्रेफरन्स नंबर 2 आहे त्याच्यामुळे याच्याकडे 2 ऑप्शन्स आहेत. एकतर याला जो प्रेफरन्स लागलेला आहे तो त्याला फ्रीज करू शकतो किंवा आपण त्याला बेटरमेंट करू शकतो. बट या स्टुडंटचा असं आहे की त्याला बेटरमेंट पाहिजे. आता बेटरमेंटमध्ये काय आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी रूल्स दिलेले आहेत. इथं तुम्ही एक वेळेस ते व्यवस्थित वाचून घ्या कारण या रूल्स खूप महत्त्वाचे आहेत. आणि या रूल्समध्ये तेच सांगितलेलं आहे की तुम्ही जे जर बेटरमेंट क्लिक करताय याचा मिनिंग असा असणार आहे की तुम्हाला जे करंट शीट लागलेली आहे ते तर तुम्ही होल्ड करताय, बट याच्यापेक्षा बेटर राऊंड किंवा बेटर ऑप्शनसाठी तुम्ही पुढे जाणार आहात हे त्या ठिकाणी करताय. आणि फ्रीजमध्ये तेच सांगितले की तुम्हाला जर तुम्ही एक वेळेस फ्रीज ऑप्शन सिलेक्ट केला असेल तर तुम्हाला याच्या पुढच्या प्रोसेसमध्ये राहता येणार नाही. राईट, तर हे या ठिकाणी दिलेलं आहे. सो या स्टुडंटचं आहे की त्याला बेटरमेंट करायचं आहे. बेटरमेंट म्हणजे नॉन फ्रीज असणार आहे. तर त्याला केल्यानंतर जस्ट क्लिक ऑन द OTP. गेट OTP नंतर तुम्हाला OTP येईल मोबाईलवरती. तुमचा जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे त्या नंबर आल्यानंतर तुम्ही जस्ट पुट डाऊन दॅट OTP टाकल्यानंतर जस्ट प्रोसीड केल्यानंतर तुम्हाला आणखी एक वेळेस विचारतं की तुम्ही जे सिलेक्ट केलेले ऑप्शन्स आहेत त्याच ऑप्शनला तुम्ही प्रोसेस करू इच्छिता की तुम्हाला काही चेंज करायचं असेल. जर चेंज करायचं असेल तर क्लिक ऑन द कॅन्सल आणि तुम्ही या ठिकाणी चेंज करू शकता. बट जर तुम्हाला तोच ऑप्शन ठेवायचा असेल तर जस्ट क्लिक ऑन द येस, तर तुम्ही त्याला प्रोसीड करा आणि ओके करा. ओके केल्यानंतर तुम्हाला जो पुढचा टॅब येणार आहे तो असणार आहे हा टॅब असेल ज्याच्यामध्ये तुम्हाला फीस जी असणार आहे ते तुम्हाला फीस पे करायची आहे. जस्ट क्लिक ऑन द पे नाव वरती गेल्यानंतर तुम्हाला पेमेंटचा ऑप्शन येईल. पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला असा एक टॅब येईल. आतापर्यंत तुम्ही एक ऑब्झर्व केला असेल तर
आतापर्यंत फक्त तुम्हाला या साईडला फक्त तुम्हाला शीट ऍक्सेप्टन्स फॉर अलॉटेड शीटचा ऑप्शन येत होता. बट आता काय झालेलं आहे की प्रिंट द शीट ऍक्सेप्टन्स स्टेटस. इट मीन्स दॅट तुम्ही जे आहे आतापर्यंत फीस पे केल्यानंतर तुम्ही जे आहे तर ती शीट ऍक्सेप्ट केलेली आहे. आयदर तुम्ही फ्रीज केलेलं असेल, आयदर तुम्ही नॉन फ्रीज केलेलं असणार आहे. इट मीन्स दॅट बेटरमेंट केलेलं असणार आहे. ज्यावेळेस तुम्ही याच्यावरती क्लिक कराल त्यावेळेस तुम्हाला तुमची जी रिसीट असणार आहे ती रिसीट येणार आहे. रिसीटमध्ये जर पाहिलं तर तुम्ही डिटेल्स चेक करू शकता. आता याच्यामध्ये जर पाहिला तर जो स्टेटसचा ऑप्शन होता या ठिकाणी चेक करा, हा आहे नॉन फ्रीज. आणि स्टेटस जर पाहिला तर या ठिकाणी शीट ऍक्सेप्टन्स कन्फर्मेशन डिटेल्स जर पाहिला तर आहे कन्फर्म्ड आहे. तुम्ही व्हिडिओच्या पाठीमागे जाऊन बघा, त्या ठिकाणी आपलं जर पाहिलं तर त्या ठिकाणी होता आपला नॉट कन्फर्म्ड. बट आता काय झालेलं आहे, कन्फर्म झालेला आहे. आणि जो ऑप्शन सिलेक्ट केलेला होता तो होता नॉन फ्रीज, त्यामुळे या ठिकाणी तो सिलेक्शन झाले नॉन फ्रीज झालेला आहे. बाकी सगळ्या इन्स्टिट्यूटच्या डिटेल्स आहेत. आता याच्यानंतर विद्यार्थ्यांना येतं की हे प्रोसेस झाल्यानंतर पुढे काय करायचं आहे किंवा काय करणार आहेत, राईट. तर आतापर्यंतची जर प्रोसेसमध्ये कुणाला काही डाऊट असेल तर मला कमेंटमध्ये डेफिनेटली विचारा. सोबतच आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे, त्या टेलिग्रामच्या ग्रुपला जॉईन करा, त्याच्यावरती तुमच्या क्वेरीज टाका, त्याच्यावरती डेफिनेटली आम्ही तुमचा आन्सर देऊ. यस, हे चेक केल्यानंतर तुम्हाला हा जी प्रिंट आहे प्रिंट काढायची आहे. जे कोणते रिसीट आहे ते रिसीटला प्रिंट काढा आणि तुम्ही त्याला सेव्ह करा किंवा प्रिंट काढून तुमच्याकडे ते ठेवू शकता. आता प्रिंट झाल्यानंतर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी फ्रीज केलेलं आहे त्यांच्यासाठी पुढे प्रोसेस काय आहे किंवा ज्या ज्या विद्यार्थ्यांनी नॉन फ्रीज केलेलं आहे त्यांच्यासाठी काय प्रोसेस असेल ते मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ इथं संपलेला नाही, व्हिडिओ इथं स्किप करू नका. याच्या पुढचा जो पार्ट आहे ना तो सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. जर तुम्ही फ्रीज आणि नॉन फ्रीज करून ऑनलाईन करून ठेवलाय आणि तुम्ही जर इन्स्टिट्यूटला रिपोर्ट नाही केलं तर तुमचं ऍडमिशन कॅन्सल आहे. सिंपल लॉजिक, जरी पैसे भरले असतील तरी. त्यामुळे ही प्रोसेस कंटिन्यू प्रोसेस आहे. त्यामुळे हा व्हिडिओ मोठा होतोय, शेवटपर्यंत बघा, त्यानंतरच तुमचं क्लिअर होऊन जाईल. आणि स्पेशली ज्या ज्या विद्यार्थी फ्रीज करणार आहेत त्यांनी तर हा व्हिडिओ आताच बघितला पाहिजे, ते स्किप नाही केलं पाहिजे, राईट. तर चला आपण वापस येऊया की ज्यांनी विद्यार्थ्यांनी फ्रीज केले त्यांना काय करायचंय. आता ज्या ज्या विद्यार्थ्यांनी फ्रीज केलेलं आहे त्या विद्यार्थ्यांनी काय करायचंय बघा. त्यांनी वापस तुम्ही येऊन तुमच्यासाठी मी लॉग आउट केले आणि आता स्पेशली तुम्हाला दाखवतो की तुम्हाला पुढची इन्स्ट्रक्शन्स काय आहेत जर तुम्ही फ्रीज केलं असेल. ज्यांनी नॉन फ्रीज केले किंवा जे बेटरमेंट केले त्यांच्यासाठी मी सांगणार आहे काय करायचं ते. बट ज्यांनी ज्यांनी फ्रीज केले त्यांच्यासाठी इन्स्ट्रक्शन ड्युटीने जे आहेत ना ते क्लिअरली इन्स्ट्रक्शन दिले आहेत. इन्स्ट्रक्शन्स काय सांगते बघा या ठिकाणी. येस, तर इन्स्ट्रक्शन असं सांगते की तुम्हाला ज्यांनी ज्यांनी ऑप्शन्स जे आहेत ते इथं बघा. ऍक्सेप्टिंग द ऑफर्ड शीट्स बाय द कॅन्डिडेट थ्रू हिज लॉग इन 16 तारखेला करायचे. म्हणजे हे तुम्ही आता केलेलं आहे. हे केल्यानंतर तुम्हाला काय करायचं बघा. रिपोर्टिंग टू द अलॉटेड इन्स्टिट्यूट अँड द कन्फर्मेशन ऑफ ऍडमिशन्स बाय सबमिटिंग द रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स अँड पेमेंट ऑफ फी आफ्टर द कॅप राऊंड 1. आता ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा की ज्या ज्या विद्यार्थ्यांनी फ्रीज केलेला आहे, ज्या ज्या विद्यार्थ्यांनी फ्रीज केलेलं आहे त्या विद्यार्थ्यांना त्या त्या इन्स्टिट्यूटला रिपोर्ट करायचा आहे आणि ऍडमिशनची जी प्रोसेस असणार आहे ती प्रोसेस कंप्लीट करायचं. आता तुमच्यामधल्यापैकी क्वेश्चन्स खूप जण आले की सर आम्ही फक्त फ्रीज केलं आणि जर इन्स्टिट्यूटला नाही गेला आणि आम्ही रिपोर्ट नाही केला तर काय होईल. लक्षात ठेवा तुमचं ते ऍडमिशन्स कॅन्सल होईल, तुम्ही त्या राऊंडमधून बाहेर पडाल. सिंपल आहे. तुम्हाला जर त्या प्रोसेसमध्ये राहायचं असेल तर तुम्हाला त्या इन्स्टिट्यूटला रिपोर्ट करावंच लागेल. जर फ्रीज असेल तर त्या इन्स्टिट्यूटला तुम्हाला रिपोर्ट करावं लागेल आणि तुम्हाला ते ऍडमिशन्स कन्फर्म करावं लागेल. आता प्रश्न आहे की जे जे विद्यार्थ्यांनी बेटरमेंट केलेलं आहे त्यांच्यासाठी काय करायचं. लक्षात ठेवा ज्या ज्या विद्यार्थ्यांनी बेटरमेंट केलेलं आहे त्यांना असं कुठल्याही इन्स्टिट्यूटला जाऊन रिपोर्ट करायची गरज नाही. तुम्ही फक्त आणि फक्त फीस पे केलेली आहे आणि बेटरमेंटचं ऑप्शन सिलेक्ट केलेलं आहे. त्यामुळं तुम्हाला जे असणार आहे ना तुम्हाला फक्त वेट करायचं पुढचा प्रोसेसचा. त्याच्या पलीकडे काही करायचं नाही. ज्यावेळेस तुमचा कॅप राऊंड 2 सुरू होईल, जो काही आपला 19 तारखेला सुरू होणार आहे, त्यावेळेस तुम्हाला सगळ्या गोष्टी मी पुढे एक्सप्लेन करेनच. त्यामुळे चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायचं विसरू नका. आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या जास्तीत जास्त मित्रांसोबत आपला शेअर करा. आपला जो टेलिग्राम ग्रुप आहे त्यासोबत आता जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला टाइम टू टाइम अपडेट भेटत राहतील. तर हे सगळं आहे. जर याच्यामध्ये कुणाला काही डाऊट्स असतील, कुणाला काही क्वेश्चन्स असतील तर कमेंटमध्ये डेफिनेटली टाका. आणि सोबतच जर आणखी काही एक्स्ट्रा डाऊट असतील की समजत नसेल की काय करायचं आहे किंवा क्वेश्चन्स असतील तर ते आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती विचारा. डेफिनेटली मी त्याचं आन्सर तुम्हाला इमिडिएटली देण्याचा प्रयत्न करेन. तर याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हे डिस्कस करणार आहोत की जे प्रोव्हिजनल वॅकन्सी शीट्स आहेत फॉर कॅप राऊंड 2 त्याचं डिस्कशन करणार आहोत. त्यामुळे चॅनलला आता सबस्क्राईब करा. जे जे विद्यार्थी बेटरमेंटसाठी आहेत त्यांनी तर आत्ताच सबस्क्राईब केलं पाहिजे. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.